हाय हॅलो वेलकम बॅक टू भटकंती ब्रोज. अँड आजच्या एपिसोड मध्ये आपण कव्हर करणार आहोत वेंगुर्ला, आरवली आणि रेडचा गणपती. तर चला सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला. आज आहोत आंदुर्ले गावात आत्ताशी आणि निसर्ग काय तो असं आहे. लेट्स गेट स्टार्टेड. छपरी जाळे केलं ना तर अनसबस्क्राईब करून टाकलं सगळ्यांनी, पळवून लावतो आमका. काय होते उई आईले ना उईले घालायची काही गरज नाही. एक एक कारे मारूची. कुठे चाललो आपण आता आता वेंगुर्ला सगळ्यात आधी, मग आरवली, मग रेडीचा गणपती आणि मग परत सागरेश्वर. असा लय लांब सगळे अँटीला घेऊन फिरतो. लोक रेटवर लागत नाही. आपण आत्ता गेलो आपण केळूस फाट्यावर. केळूस फाटतो बाय द वे आज आषाढी एकादशी आहे, त्याच्यामुळे माझा उपवास आहे हा आहे बऱ्यापैकी. त्याच्यामुळे खाण्यापिण्याच्या संख्यात आज कमी येत नाही. सात्विक लॉग आहे आता. सात्विक. A few moments later. बायचो घो इतको चांगलो रस्तो असा खय घातल्या ना अडचणीत गाडी. मग अशी बरी जाय होतो खयो घालता. लाईटी हाऊस दाखवता. लाईटी हाऊस वेंगुर्ल्याचो आमका वहिनीवर नाशील पाण्यात डायरेक्ट पाण्यात टाकशील समोरून. या काय बरा मरे काय तो समुद्र. वा 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 काय रस्ता आहे राव. म्हणजे कधी पण चांगल्या मार्गाने जरी निघालो, रस्त्याची वाट लागलेल्या रस्त्यावर कसं जायचा आमका बरोबर माहिती आहे ना रे. आणि आमचे गाईड कोण आहेत? विशाल शिर्के. विशाल शिर्के म्हटलं असे भारी भारी रस्ते आमका बघा मिळतात पावली. हा दिसतोय वेंगुर्ल्याचा सुंदर असा नजारा दाभोळीच्या टेकडीवरून. हा आहे वेंगुर्ला बीच, वेंगुर्ला बंदर आणि वेंगुर्ल्याचं ब्रिज. अरे चल बाबा लवकर. यात्रा झाला तर 100चा पेट्रोल जास्त टाकूया. तुझं पेट्रोल वाचवण्यासाठी गाडी बंद करून चला नको. उतार ना या उतार खूप आहे. चल मरे असं काय काय आपलं गणा गणा गेने करत चाला येता हळूहळू. पटकन वाकलो पळय मरे. हा आता कसं टाइमपास करता. एक भूक लागली कडकडा नको आता काय मध्ये मध्ये. A few moments later. झालं घातलं. अजून पाण्यात ना घाल. अजून त्या ना सगळ्यातून घाल, चिखलातून घाल गाडी. मग अशीच चालू होतली. या केल्यान बंद हिलो फटकेचं वाको. हे घालचित कोणावर? आणि माका काय चलत नेतो एवढा लांब यार. होतली रे आज चालू. शायनिंग मारता, पाण्यासून गाडी घालता, फवार एवढा होता पावसाचे. असा होता मग माका चालूच लागता मागून मागून. गाडीच उतरले आणि गाडी चालू झाली. आता परत होत नाही. विशाल उतर उतर. उतरल्या गाडी चालू होतली. उतर मग सर काय बसवून घेणार नाही तुझीच गाडी. बघ तुझीच गाडी तुका बसून घेत नाही की झालं भंगो मेल्याच्या तोंडा. पांडुरंगा खरंच कसं व्हायचं. स्वतःचीच गाडी स्वतः बसवून घेत नाही. उतरल्यावरती गाडी चालू जाता.
आषाढी एकादशी असल्यामुळे आरवलीच्या वेतोबाला पांडुरंगाच्या रूपात सजवण्यात आलं होतं. आरवलीचा वेतोबा किंवा कुठल्याही गावाचा वेतोबा हा गावाचं रक्षण करतो. रात्री भ्रमंती करताना त्याच्यासाठी लागणाऱ्या चर्मपादुका, ह्या पादुका भाविक आपला नवस पूर्ण झाल्यावरती महाराजांच्या चरणी अर्पण करतात. जस्ट आरवली मधल्या सुंदर असा विठ्ठल रूपातल्या वेतोबाचं दर्शन झालंय आणि आता पुढचं डेस्टिनेशन आहे रेडीचा महागणपती. काय असा बोल गणपती बाप्पा काय होतोय. दरवेळेस मी तुझ्याकडे एक ताट घेते माहिती ना. होय दरवर्षी मी ओळखले माझ्या बाळाक एवढाच होतोय स्वामीकडे. हा ना पहिलं माझं म्हटलं लिहिलो घेते थांब. मोदक देऊ. हा मोदक पण दे. मोदक देतो 150 रुपये. हा एक सेकंद. हा घेते. ह्या बाळाक नको माझ्या. आम्ही दोघं एकच असो भाव असो सख्खे चुलत. इथे पण अरे बाळा नेटवर्क इसर आला. आणि हा आहे स्वामी समर्थ महाराजांचा मठ, जो की अगदी मंदिराच्या बाजूला आहे. त्याच्यामुळे मंदिरात आलात तर या मठाचं दर्शन घ्यायला विसरू नका. आणि हे आहे रेडी मधलंच माऊली मंदिर, जे की रेडी गणपतीपासून अगदी जवळ आहे. त्याच्यामुळे इथे आल्यावरती आई माऊलीचं दर्शन घ्यायला विसरू नका. आवर्जून दर्शन घ्या. आणि मग बाजूकच असलेल्या शिरोडाच्या बीचवर गेलो, थंयसर वायस आकाडलो, फोटो काढलो आणि घराकडे गेलो. तर हयच आज आपलो ब्लॉग संपता. बाय बाय. सायनिंग ऑफ. A few moments later. Thank you.